किडनीचा बदले किडनी पाहिजे मला. मला 1 लाख 2 लाख नाही, त्याच्या इकडची किडनी 95% काम करते ना, 95% वाली किडनी काम करणारी मला त्याला पाहिजे. माझ्या मुलं लहान लहान, माझं वय 35-36 वर्ष, मी किडनी फेल करून टाकली. डॉक्टरांनी पुढचं आयुष्य कसं जगू ते म्हणताय का? किडनीवर कोण म्हणतं आयुष्य जगलं जात नाही? मग त्यांनी त्याची किडनी बाजूला काढून ठेवून द्यायला पाहिजे. पोलीस दलामध्ये आपण आहे, किडनीचा आजार झालेला होता, त्याच्यानंतर किडनी स्टोनचं म्हणण्यात आलं होतं. एका जळगावच्या खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आलं होतं, मात्र आपण त्यानंतर उपचारासाठी बाहेरगावी गेले. नेमकं काय प्रकरण आहे? आणि आपण आता एक कर्मचारी, शासकीय कर्मचारी पोलीस असल्यानंतर आज कपडे काढून बसावं लागतंय. सर, हे 9/10/2023 सोनोग्राफी रिपोर्ट आहे. याच्यात मला 13.3 mm चा खळा होता. मी या डॉक्टरांकडे ऑपरेशन केलं. कुठल्या डॉक्टर? डॉक्टर अभय चौधरी, संजीवनी हॉस्पिटल जळगाव. या डॉक्टरांकडे मी ऑपरेशन केलं सर. यांच्याकडे ॲडमिट आणि डिस्चार्ज आहे माझं 8/11/2023. यांनी माझ्या पोटात नळी टाकली भाऊ. ऑपरेशन केल्यानंतर स्टेंट टाकतात ती. यांनी माझी 1 जानेवारीला स्टेंट काढली पोटातून. 1 जानेवारीला स्टेंट काढल्यानंतर मला पोटात दुखायला लागलं, भरपूर दुखायला लागलं. पोटात रक्तस्राव चालू झाला माझ्या लघवीतून. मी 14 जानेवारी 1 तारीखला 2023च्या सोनोग्राफी केली. 2024च्या 1-1.5 महिन्यात भाऊ या डॉक्टरांनी मोठ्या स्टोनचे छोटे छोटे तुकडे केले आणि 8 mm, 4 mm, 3 mm माझ्या किडनीतच राहू दिले. माझ्या लघवीतून रक्त येत होतं. मी या डॉक्टरांकडे आलो, सर माझं रक्त येतं काय करू? हे मला म्हणाले परत दुसऱ्या ऑपरेशनचे मला पैसे दे. मी 2019ला या डॉक्टरकडे ऑपरेशन केलं. मी यांना 1 लाख रुपये दिले, 70,000 दिले. मी परत यांच्याकडे ऑपरेशन केलं. मी परत यांना 60,000 दिले. या डॉक्टरांच्या चुकीमुळे परत किडनी स्टोन टाकले. मी या डॉक्टरांना कुठून पैसे देऊ? या डॉक्टरांनी मला गोड्या औषधी दिल्या. म्हणे गोड्या औषधी दे का खळा पडून देईन. भाऊ 6 महिने मी डॉक्टरांकडे आलो. माझ्या लघवीतून रक्त थांबलं नाही. 6 महिन्यानंतर माझी नळी चॉकअप झाली, माझी किडनी फुगली. डॉक्टरांकडे वारंवार येत होतो मी. हे मला वरती येऊ देत नव्हते यांचे लोक. मला हे लोक मला वरती येऊ देत नव्हते. शेवटी 15 तारखेला मी अत्यंत अस्तव्यस्त झालो. फेब्रुवारीला आयकॉन हॉस्पिटलला मी ॲडमिट झालो. त्यांनी माझा CT स्कॅन केला. आयकॉन हॉस्पिटल जळगाव. CT स्कॅन केल्यानंतर समजलं माझी किडनी फुगलेली आहे. माझ्या किडनीतून 1.5 लिटर सेप्टिक काढलेलं होतं. सेप्टिक काढल्यानंतर मी औरंगाबादला गेलो, सिग्मा हॉस्पिटल. तिथं मी DTPA टेस्ट केली. DTPA टेस्टमध्ये सांगितलं तुमची किडनी निकामी झाली. मी त्यांना कारण विचारलं का निकामी झाली? म्हणे सर तुमचे किडनी स्टोनचे खडे तुमच्या नळीत फसून गेले, ते न निघायला मिळाले. तुमची किडनी चॉकअप झाली, तुमची किडनी फुगून गेली, त्याच्यामुळे ती निकामी झाली. ती निकामी झाल्यामुळे हा रिपोर्ट आहे निकामी झाल्याचा. माझी किडनी फक्त 3% काम करते. ही न्यूक्लिअर टेस्ट आहे भाऊ. ती निकामी झाली. आता डॉक्टर म्हणजे काढावं लागतील. त्या डॉक्टरकडे मी आलो. हा डॉक्टर म्हणजे तुमचा माझा काही संबंध नाही, तुम्ही माझ्याकडे ऑपरेशन केलं नाही म्हणे. मी या डॉक्टरकडे ऑपरेशन केलं नाही भाऊ. हे रिपोर्ट खोटे आहे का? हे डॉक्टरचं डिस्चार्ज सर्टिफिकेट आहे. ते डॉक्टर म्हणतात तुम्ही माझ्याकडे ऑपरेशनच केलं नाही, मी जबाबदार नाही. डॉक्टरांना म्हटलं माझी किडनी काढायचा तरी खर्च द्या, जो असेल 3-4 लाख 5 लाख 10 लाख, तो बी द्यायचं नाही म्हणतो माणूस. एका किडनीवर आयुष्य जगतो म्हणे मनुष्य. तुम्ही माझ्या हॉस्पिटलला आलेच नाही, मग हे डिस्चार्ज सर्टिफिकेट कशाचं आहे? हे डॉक्टर सरोदे मी यांच्याकडे ट्रीटमेंट चालू होती म्हणजे आयकॉन हॉस्पिटलला जळगाव. हे म्हणतात मी आयकॉन हॉस्पिटलला ॲडमिट होतो. तिथून ते किडनी तज्ञाकडे मला त्यांनी पाठवलं, डॉक्टर सरोदे सचिन सरोदे. हे म्हणतात तुमची सर किडनी फेल झालेली आहे, काढावं लागेल. ती किडनी माझी फेल करून टाकली डॉक्टरांनी. आणि किडनी काढायचं कोण सांगताय? हे डॉक्टर सचिन सरोदे आणि आयकॉन हॉस्पिटल जळगाव. त्यांचं म्हणणं आहे किडनी जर 15%च्या वरती काम करत नसेल तर ते फेल होते. औरंगाबादला माझी किडनी फक्त 3% काम करते भाऊ. औरंगाबादच्या लोकांनी काय सांगितलं? ते तिथं मी न्यूक्लिअर टेस्ट केली. तिथे हे किडनीची टेस्ट असते, किडनी चालू आहे की निकामी झाली. ही DTPA मी टेस्ट केली न्यूक्लिअर. माझी मागणी सर अशी आहे, मग किडनी गेली मग भरपाई द्या, मग ही किडनी काढण्याचा खर्च द्या. माझा जीव जातो, माझा अवयव गेला, माझा एक अवयव गेला साहेब. माझी BP आहे होते. माझ्या प्रकृती स्वास्थ्याचा विषय. माझी मुलं लहान आहे. माझं वय 35-36 वर्ष. मी किडनी फेल करून टाकली. डॉक्टरांनी पुढचं आयुष्य कसं जगू? मला कुठलं व्यसन नाही. हे डॉक्टर उर्मट आहे, यांची मला हाकलून देतात यांचे लोक. मला याचं वरती घेत नाही. माझे मिस्टर पोलीस खात्यात येते. मग एवढं म्हणणं दादा त्यांनी जे सांगितलं ते खरं आहे, ते रिपोर्ट बी खरे आहे. तो मला म्हणतोय की एका किडनीवर आयुष्य जगलं जातं.
हे घरी उलट्या करता, यांना जेवण पचत नाही, यांना टॉयलेटला जाता येत नाही. 1 महिन्यापासून मी करते. माझी मुलगी शाळेत नाही सर, 1 महिन्यापासून CBSEला शाळेत नाही आहे. सर्व जबाबदारी मी घराची मी उचललेली आहे. माझं लव्ह मॅरेज झालं सर. सासू सासरे आई वडले, माझी आई वाढली कॅन्सरने सर. कोणीच नाही, आम्ही दोन्ही आमचं आयुष्य जगत होते सर. अचानक हे यांना त्रास झाला, किडनी फुगली, आयकॉनमध्ये ॲडमिट केलं ना, सर्व प्रकार उघडा झाला सर. आणि मला आज सांगताय किडनी फेल झाली. कुठल्या डॉक्टरांकडे ऍडमिट केलं होतं कधी? अभय चौधरीकडे सर मागच्या वर्षी. आणि मग त्याच्यानंतर स्टोन कारायला ॲडमिट केलं होतं सर. आणि स्टोन त्याच्यानंतर बी सोनोग्राफी स्टोनच होते. किती पैसे लागले होते सुरुवातीला? तेव्हा पहिलं कॅश आमच्याकडून त्यांनी थांबा मी सांगते. कॅश त्यांनी आमच्याकडनं 85,000 घेतलं, त्यांनी 25,000चा चेक घेतला होता. मी चेक दिला ना, चेक दिल्यानंतर आमचं पोट दुखणं चालू होतं, रक्त येणं चालू होतं, आणि त्यांनी स्टेन टाकली होती लौकीमध्ये. यांना उठबसचा प्रॉब्लेम होत होता. आम्ही आलो इथं वापस, त्यांना सांगितलं की यांना त्रास होतोय. हे सोनोग्राफी केली, एक्सरे केले, त्यांनी गोळ्या लिहून वाट लावून दिलं सर. होऊन जाईल म्हणण्यानं आम्ही बाटल्यांमध्ये अशा बाटल्यांमध्ये रक्त लौकी जमा करून आणायचो सर यांना दाखवायला की असं होतंय तसं होतंय सर, आमची मदत करा, होऊन जाईल सर क्लिअर, होऊन जाईल क्लिअर, हेच म्हणत आले. आता काय मागणी तुमची? माझी मागणी सर, ते मला स्पष्ट बोलले, एका किडनीवर औषध घालता त्यांनी त्याची किडनी काढून बाजूला ठेवावी. त्याचं बी वय माझ्या माणसाच्या बरोबर आहे. अभय चौधरी, डॉक्टर अभय चौधरी. एका किडनीवर औषध घालताना आमच्यासारखं माझ्या मिस्टरांसारखं धावपडीचं बंदोबस्त काम त्यांनी करावं किडनी काढून. नाही तर मग पुरी किडनीच्या बदले किडनी द्यायची. किडनीच्या बदले किडनी पाहिजे मला 1 लाख 2 लाख नाही. त्याच्या इकडची किडनी 95% काम करते ना, 95% वाली किडनी काम करणारी मला त्याला पाहिजे. किडनीच्या बदले किडनी. भविष्यात होणारा खर्च आणि आता होणारा खर्च सर्व पाहिजे मला. कर्जबाजारी झालोय आम्ही याच्या ऑपरेशनासाठी.